अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, वामनराज प्रकाशनच्या पुस्तक वाचनात आपण फागुन के दिन 4 रे हे पुस्तक वाचायला घेतले आहे. आज आपण परमपूज्य शकुंतलाताई आपटे लिखित फागुन के दिन मास हे पुस्तकातले श्री संत मीराबाईंचा रंगोत्सव कसा चालायचा ते पाहत आहोत. त्यांच्या आयुष्यामध्येही असेच घडले होते. राजस्थानात राहत असल्यामुळे त्यांच्याकडे होळी खूप मोठ्या प्रमाणात खेळली जायची. त्या चित्तोडगडला स्वतंत्र महालामध्ये राहत असे. कुणाला तिथून जायचे जरी झाले तरीसुद्धा त्यांची परवानगी असेल तरच आत बाहेर जाता यायचे. दरवेळी होळी खेळणे सुरू झाले की त्या म्हणायच्या, तुम्ही सगळेजण खेळा, मी आलेच, आणि त्या आपल्या महालात निघून जायच्या. सगळ्यांना मोठे कुतूहल असायचे की काय चालले असेल यांच्या आतमध्ये, काय करत असतील ह्या, कुणीतरी त्यांच्या समवेत आतमध्ये आहे आणि ते यांच्यावर गुलाल उधळीत आहेत, या हसता आहेत, केवढ्या हसता आहेत, केवढ्या प्रसन्न आहेत हे बाहेरूनही सगळ्यांना जाणवत असे. मात्र त्याच वेळी सर्वांना असाही प्रश्न पडत असे की यांच्याबरोबर कोण होळी खेळत आहे, आम्ही तर सगळे बाहेर आहोत. काही वेळाने त्या जेव्हा बाहेर येत तेव्हा त्या अत्यंत प्रसन्न असत. त्यावेळी त्या संपूर्ण गुलालाने माखलेल्या, संपूर्ण गुलाबी झालेल्या असत. यात सगळेजण विचारायचे की आज कोण गुलाल खेळत आहे. त्यावर त्या म्हणायच्या, जो ही अपूर्व लाली देतो तोच लाल हे खेळतो. पण तुम्ही असे का विचारता, ते बाहेरही खेळतील की, ते काय फक्त माझेच आहेत, तुमचे पण आहेत ना, मग तुम्ही का नाही तसे समजत. तुम्ही आपले सगळे लक्ष मी काय करते त्याकडेच देता, म्हणूनच असे होते. त्यापेक्षा तुम्ही तुमचे लक्ष त्यांच्याकडे द्या, म्हणजे मग ते तुमच्याशी देखील खेळतील. असेच लोक त्यांना प्रिय असतात की जे त्यांचे सतत ध्यान करतात, अखंड त्यांच्याबद्दल विचार करतात. असे जमले तर मग तुमच्याबरोबरही ते नक्कीच खेळतील. होळीचे अद्भुत दर्शन वर्णन. श्री भगवंताबरोबर अशी खेळली जाणारी होळी कशी अद्भुत आणि विलक्षण असते याचे अतिशय सुंदर चित्रण श्री संत मीराबाईंनी त्यांच्या एका पदातून केलेले आहे. त्या म्हणतात की, होरी खेलत है गिरिधारी, होरी खेलत है गिरिधारी, मुरली चंग बजत लफद्यारो, संग जुवती ब्रजनारी, होरी खेलत है गिरिधारी, चंदन केसर झिरकत मोहन, अपने हाथ बिहारी, भरी भरी मुठी गुलाल लाल चौ, देत समय पैदा डारी, छैल छबीले नवल कान संग, छैल छबीले नवल कान संग, श्यामा प्राण पियारी, गावत चार धमार रागत, दे दे का करतारी, कागजु खेलत रसिक सावरो, बाढ़ो रस ब्रज भारी, मीरा के प्रभु गिरधर नागर, मोहन लाल बिहारी, होरी खेलत गिरिधारी.
श्री भगवंत वृंदावनात होरी खेळत आहेत. सुंदर मुरली, चंग म्हणजे लहान डफली डफ वाजत आहे. सोबत व्रज युवती, व्रजनारी म्हणजे गोपी आहेत. बाके बिहारी श्री भगवंत आपल्या हातांनी सर्वांना मोहून टाकेल असे चंदन व केशर मिश्रित जल सर्वांवर उडवीत आहेत. मुठी भरभरून गुलाल ते सर्वांवर उधळीत आहेत. छैल छबिल्या अशा नवलयुक्त श्री भगवंतांबरोबर त्यांच्या प्राणप्रियतमा असलेल्या श्री राधाजी श्यामा देखील होरी खेळत आहेत. सगळ्या गोपी धमाल राग चालीचे गीत गात आहेत. गोपांनी त्यावर टाळ्यांनी ताल धरलेला आहे. रसिक अशा श्री भगवंतांनी असा फाग खेळण्यास सुरुवात केल्याबरोबरच व्रजरसाला, प्रेमानंद रसाला जणू काही उधाणच आलेले आहे. मात्र अशा श्री भगवंतांच्या फागाचा, रंगोत्सवाचा अनुभव जर घ्यायचा असेल तर अगोदर वासनांची होळी होऊन वैराग्यासहित ज्ञान दृढ झाले पाहिजे. भक्ती स्थिरवली पाहिजे. ज्ञान आणि वैराग्य यांनी भक्ती अगदी चांगली रुजली, पक्की झाली. होळी खेळल्यामुळे वासनाही गेल्या. भक्तीतले प्रेमसुख पक्के झाले की मग काही काळजी करत नाही. श्री संत मीराबाईंनी येथे आणखी एक गोष्ट सांगितली आहे. ती म्हणजे शील संतोष की केसर घोली. या भगवत दर्शनागतीमुळे भक्ताजवळ दोन गोष्टी आपसुकच येतात. एक म्हणजे शील आणि दुसरी म्हणजे संतोष, संतोषाचे फळ. यापैकी संतोष हा अपरिग्रहाने होतो असे सांगून ब्रह्मर्षी वसिष्ठ म्हणतात की यथा यथा न गृह्यन्ति ब्राह्मण संप्रगी प्रतिग्रहम तथा तथा हि संतोषात ब्रह्मतेजो विवर्धते. ब्राह्मण जसा जसा प्रतिग्रहाचा त्याग करील तसा तसा संतोष निर्माण होऊन त्या संतोषामुळे ब्रह्मतेजाची वृद्धी होते. महर्षी गौतम संतोषच श्रेष्ठ सुख होत असे सांगताना स्पष्ट करतात की संतोषामृत तृप्तानां यत् सुखम शांतचेतसाम कुतस्तद्धनलुब्धानां मितस्त्वेतश्च धावताम्. असंतोष परम दुःखम संतोष परमं सुखम सुखार्थी पुरुषस्तमास संतुष्ट सततम भवेत. संतोषरूपी अमृताने तृप्त आणि शांतचित्त पुरुषांना जे सुख प्राप्त झालेले असते ते धनलोभाने इकडे तिकडे धावणाऱ्या लोकांना कुठून प्राप्त होणार. असंतोष हे सगळ्यात मोठे दुःख आहे आणि संतोषच सर्वश्रेष्ठ सुख म्हणून सुखाची इच्छा करणाऱ्या पुरुषाने सदा संतुष्ट राहिले पाहिजे. महर्षी पतंजलींनी आपल्या योगसूत्रामध्ये संतोष हा 5 नियमांपैकी एक सांगून त्याचे फल सर्वोत्तम सुखाचा लाभ हे सांगितले आहे. शौच संतोषतः पहा स्वाध्यायेश्वर परिधानानी नियम संतोषादत्युनम सुखलाभ. संतोषच श्रेष्ठ सुख. हा संतोष कशा प्रकारे स्थिर होतो आणि त्यामुळे ब्रह्मप्राप्ती कशी होते याचे उत्कृष्ट विवरण पितामह भीष्मांनी महाभारताच्या शांतीपर्वात केलेले आढळते. ते म्हणतात की संतोषो वै स्वर्गतमः संतोष परमं सुखं तुष्टेर्न किंचित परता सा सम्यक प्रतिष्ठति. यदा संवरते कामान् कूर्मोऽङ्गानीव सर्वशः तदात्मज्योतिर्चिरात् स्वात्मन्येव प्रसीदति. न बिभेति यदा चायं यदा चान्मात्र बिभ्यति कामद्वेषौ च जयति तदात्मानं च पश्यति. यदा सौ सर्वभूतानां न द्रुह्यति न काङ्क्षति कर्मणा मनसा वाचा ब्रह्म संपद्यते तदा. संतोषच सर्वात मोठा स्वर्ग आहे.
संतोषच सगळ्यात मोठे सुख आहे. संतोषाहून श्रेष्ठ काहीच नाही. या संतोषाची प्रतिष्ठा स्थिरता निम्नलिखित उपायांनी होते. कासवाप्रमाणे सर्व बाजूंनी साधक जेव्हा आपली इंद्रिये आवरून घेतो तेव्हा तो स्वयंप्रकाश आत्मतत्व होऊन शीघ्र भेददृष्टीरूप मलाचा त्याग करून स्वस्वरूपात स्थित होतो. अशा जितेंद्रिय साधकाला मग इतरांपासून कुठलेच भय उरत नाही व त्याच्यापासूनही इतरांना भय राहत नाही. जेव्हा तो द्वेष व इच्छा यांना जिंकून घेतो तेव्हाच त्याला आत्मसाक्षात्कार होतो. जेव्हा मनाने वाचेने कर्मानेही तो कोणत्याच जीवाचा द्रोह करीत नाही, राग करीत नाही, त्याच्यापासून काही इच्छा करीत नाही, तेव्हा त्याला ब्रह्मप्राप्ती होते. श्री संत मीराबाईजवळ असा सर्वांग परिपूर्ण संतोष होता. त्याचा संतोष नेमकेपणाने दर्शविणारी एक सुंदर कथा त्यांच्या आयुष्यात घडलेली आहे. अकबराला उत्तर. असे सांगतात की एकदा अकबर बादशहा आणि तानसेन असे दोघेजण श्री संत मीराबाईंना भेटायला गेले होते. मीराबाईंनी त्वरित ओळखले की हा बादशाह आहे म्हणून. सर्व गोष्टी बोलून झाल्यानंतर बादशाह म्हणाला, एकच प्रश्न विचारायचा आहे. त्या म्हणाला, विचारा. तेव्हा बादशहाने विचारले, लोकांनी कितीही नावे ठेवली तरी तुमच्याजवळ एवढा संतोष कसा? लोकांनी कितीही निंदा केली आणि काहीही घाणेरडे विचित्र आरोप ठेवले तरी देखील तुम्ही तुमच्या शिराचे रक्षण करण्यासाठी काही प्रतिक्रिया का दाखवत नाही? तुम्हाला लोकांची आणि बदनामीची भीती नाही का वाटत? त्यावर त्या मनापासून खळखळून हसल्या आणि म्हणाल्या, बादशाह, तुम्हाला एक रहस्य माहीत नाही म्हणूनच तुमची ही वैचारिक चूक होते आहे. माझे शील ते श्री भगवंतच आहेत. त्यांना कोणी हात लावू शकत नाही. आजपर्यंतच्या जगाच्या कथा तपासून पाहाव्यात. दुसरे, माझे पातिव्रत्य म्हणजेही ते श्री भगवंतच आहेत. त्यालाही कोणी हात लावू शकत नाही. त्यामुळे माझे शील, माझे पातिव्रत्य भंग व्हायला प्रश्न येतोच कुठे? श्री भगवंतांना हात लावणारे आहे कोण? म्हणूनच माझे शील हे अभंग संरक्षित आहे आणि श्री भगवत कृपेने माझ्यामध्ये जे काही पातिव्रत्य आले आहे, मी जी सदैव श्री भगवंतांशीच एकनिष्ठ आहे, ते पातिव्रत्य, ती एकनिष्ठता श्री भगवंतांशिवाय कोणीच काढू शकत नाही. म्हणून मी शीलवान आहे व पतिव्रताही आहे. माझ्या सगळ्या गोष्टी तेच सांभाळीत असल्यामुळे मी सतत त्यांच्याजवळ असते. तेच माझा संतोष आहे. हा माझा संतोष हृदयातून निघून कसा जाईल? कारण तो कधीही न संपणारा संतोष आहे. मग मी रडायचे कशासाठी? प्रतिकार कशाचा करायचा? आणि घाबरायचे तरी कोणाला? कारण सगळ्यांचे निर्माते, सगळ्यांना सांभाळणारे, नाश करणारे, काय करायचे असेल ते करणारे तेच आहेत. त्यामुळे कोणाचे काय करायचे हे तेच बघतील. मी कशाला त्रास करून घेऊ? मला काहीच कारण नाही. माझे शील ते आहेत, माझे पातिव्रत्य ते आहेत, माझा संतोषही ते आहेत. असे असताना मग मी इतर विचार तरी का करावा? या उत्तराने थक्क होऊन बादशाह म्हणाला, आम्ही खरोखरीच नम्र होऊन आपणापुढे सहस्त्र वेळा मान झुकवतो. आणि दोघांनीही त्यांना वाकून मुजरे केले. मग तानसेनाला बादशाह म्हणाला, तानसेन, एक लक्षात ठेवा, अशा भगवन्मय झालेल्या संत कधी झालेल्या नाहीत. आम्ही कधी बघितल्या नाहीत आणि आमच्या आयुष्यात परत कधी बघू असे आम्हाला वाटत नाही. आमचे कोटी कोटी प्रणाम यांच्या पायाशी आहेत. चला, त्यांच्या पायापाशी पडून राहण्याची देखील आपली लायकी नाही, असे म्हणून दोघेजण परत जाऊ लागले. ते पाहून श्री संत मीराबाईंनी त्यांना परत बोलावले. त्या म्हणाल्या, माझ्या श्री भगवंतांच्या पायाशी आपण आला आहात म्हणून मला एक रहस्य सांगायचे आहे. असे म्हणू नका की तुमची लायकी नाही. येथपर्यंत यायची तुमची लायकी आहे हे श्री भगवंतांनीच दाखवून दिलेले आहे. आता कृपा करून पुढे जायचा प्रयत्न करा आणि त्यांच्या पायापाशी कायमचे जा. अकबराने असे
स्पष्ट निर्भळ वचन कधीच ऐकले नव्हते, एका स्त्रीकडून तर नाहीच नाही. आणि त्यामुळे त्याला अतिशय आनंद झाला की आपल्या राज्यामध्ये सुद्धा असे कुणीतरी आहे की ज्यांच्याजवळ भगवत अधिष्ठान आहे. स्वीकारल्याचे खूण हा जो आतून आलेला घट्टपणा असतो किंवा आतून आलेला विश्वास असतो, खात्री असते, ती बाहेरून ओढून ताणून देत नसते. म्हणून